पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वर्षाताई, बघताय ना भाचीचा पसारा? पण खरं सांगू का, हे सगळं जर तिने आवरून ठेवलं ना तर दिवसभर काय करू हा मोठा प्रश्न पडतो मला। काय करताय तुम्ही? द्या बरं, मी करते। अगं निवांत बसा तुम्ही। हे काय? एक गंमत आहे या वहीची। आपल्या चिंगीला 6 विषय आहेत ना, 6 विषयांचा अभ्यास एकाच वहीत करते ती। वर्षाताई, काय झालं? अगं शाळेत असताना मी सुद्धा असंच करायचे। आत्तूकडून शिकली म्हणजे? हो, पण चिंगी स्वतःचा अभ्यास स्वतः करते ना? करते करते। म्हणजे शाळेत असताना मला अभ्यास करायचा यायचा कंटाळा। तुला माहितीये का, दादाची आणि माझी दोघांची शाळा एकच। मग शाळेतले शिक्षक मला विचारायचे माझ्या वह्या बघून, काय गो तू खरंच राघव कर्णिकची बहीण आहेस का? वर्षाताई, अभ्यास करायचा ना तुम्ही? अगं मला अभ्यास करायचा खूप कंटाळा यायचा। मग मी काय आयडिया करायचे माहितीये, वर्गातल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला पकडायचं आणि ना त्याला माझ्या वह्या पूर्ण करायला लावायच्या आणि मी त्याचं महत्वाचं काम करायचे। पाय माझे, कसलं महत्वाचं काम? काय झालं? आनंदी, आई घरात नाहीये ना? नाही। हा, मग मी जे सांगेन ते कुणाला सांगणार नाहीस? नाही सांगणार, सांगा। मी काय करायचे, कुठल्या मुलाला कुठली मुलगी आवडते किंवा कुठल्या मुलीला कुठला मुलगा आवडतोय हे हेरायचे आणि त्यांना एकमेकांची माहिती द्यायचे आणि त्यांचं जुळवून द्यायचे। वर्षाताई, मग शाळेत असताना मला लवगुरू म्हणायचे। तुला काय माहिती, मी दिलेली माहिती परफेक्ट असायची ना। स्वतःच्या लग्नाच्या वेळेला ही अक्कल कुठे गेली होती काय माहिती। वर्षाताई, मी काय म्हणते, कधी पकडलं नाही ना गेलात? पकडले गेले ना, वहीच्या मागच्या पानावर फ्लेम्स करायचे ना मी। काय केलं होतं? आनंदी, तुला फ्लेम्स नाही माहिती? काय ग आनंदी तू, हे बघ मी सांगते, मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहायचं आणि मग ना ठराविक कॅल्क्युलेशन्स करायचे असतात। त्यानंतर कळतं की त्यांचं लव्ह मॅरेज होणार आहे की अरेंज मॅरेज वगैरे वगैरे वगैरे। तुला माहितीये का, मधल्या सुट्टीत माझ्या बेंच समोर रांग असायची, रांग। पण तसं व्हायचं का वर्षाताई? आता मोठं झाल्यावर कोणाचं काय झालं, कोण कुठे गेलं काय माहिती। हा, पण मागे एकदा एक मित्र भेटला होता, त्याला मी ठणकावून सांगितलं होतं तुझं लव्ह मॅरेजच होणार म्हणून। त्याने ते इतकं मनावर घेतलं की 1 नाही 2 नाही 12 मुलींना प्रपोज केलं होतं त्यांनी। झालं का त्यांचं लग्न? नाही ग, त्याच्या बाबतीत ना थोडा अंदाज चुकला माझा। लव्ह मॅरेज सोड, अजूनही मॅरेज ब्युरो मध्ये फिरतो स्वतःचे फोटो घेऊन। वर्षाताई, अशाच हसत राहा, छान वाटतं तुम्हाला असं बघून। पण आनंदी, मला ना कीव येते ग त्याची। पण माझी तरी काय चूक आहे? आता तूच सांग, 15 वर्षाचं असताना जर कुणाचे केस पांढरे झाले असतील तर त्यांनी लव्ह मॅरेजची अपेक्षा करणं योग्य आहे का? हा? अरे सुलक्षणाताई, कशा आहात? गुडघे सोडून बाकी सगळं उत्तम आहे। काळजी घ्या हो स्वतःची।
आधीच तुम्हाला गुडघ्यांचा त्रास हो ना. आणि आता लेकीचं टेन्शन. नाही म्हणजे आम्हाला कळलं वर्षाबद्दल, खूप वाईट वाटलं हो. पण सुलक्षणाताई, हल्लीच जावई आले होते ना घरी जेवायला? हो, मग असं अचानक काय झालं? ही आमची सून आनंदी, तिच्यामुळे झालं सगळं. नाक खुपसायला गेली तिकडे. मला सांगा कोलते वहिनी, तुमच्या दोघांची कधी भांडणं झाली नाहीत? हा, झालीच असतील की नाही? मग काय लगेच तुमच्या माहेरचे आले आणि तुम्हाला घेऊन गेले घरी? नाही, तुम्ही दोघांनी मिळून सामंजस्याने सोडवलं असेल की नाही भांडण? हा, का दुसरं कोणी मध्ये पडलं तुमच्या? पण अहो तुम्ही समजवायचं ना वर्षाला. लाख समजावेन हो वहिनी, ऐकलं पाहिजे ना लेकीनं माझ्या. आयुष्यभर माझा पदर धरून राहणारी माझी मुलगी आता अजिबात माझं ऐकत नाही. जाते त्या आनंदीच्या मागे मागे, ती बोलेल तसं वागते. मला म्हातारीला किंमत नाही घरात. पण सुलक्षणाताई, मला सांगा, ही आनंदी किती दिवस पोचणार आहे वर्षाला? 4 दिवस, फार फार तर 1 महिना. पण त्याच्यानंतर हीच कुरकुर करायला लागेल बघा की माझ्या संसारात नंडेची अडचण होतीये म्हणून. नाही म्हणजे सध्या आनंदी वर्षाला घेऊन फिरतीये सगळीकडे, ते सगळं ठीक आहे. पण ती काय आयुष्यभर पोचणार आहे वर्षाला? अहो तुमच्या माघारी वर्षाला कोण बघणार? तुला सांगते आनंदी, दादाला जेव्हा माझे हे प्रताप कळले ना, तेव्हा 2 मिनिटं काय बोलायचं कळलंच नाही. आणि नंतर बिचारा माझ्या वयांची शेवटची पानं चेक करत होता घरी येऊन. आनंदी, आधी वर्षा मला लबाड वाटायची, पण आज बघ ना, अगदी निखळ हसतीये. दादा पण ना. अजून सांगा ना गमती जमती. अजून काय गमती जमती सांगणार ग? सगळं मागे पडलंय आता. नाही नाही, मी रडणार नाही आनंदी. मला ना खूप बरं वाटतंय इथे, सुरक्षित वाटतंय. आणि कितीतरी दिवसांनी मी मोकळा श्वास घेतेय असं वाटतंय. काय सांगितलंस तू माझ्याबद्दल त्यांना? काही तक्रार केलीस का? नाही, मी काय नाही सांगणार. महामूर्ख आहेस तू. आता काय हवंय यांना? 2 दिवस काही वाटलं नाही आणि आता अचानक का फोन केला यांनी? आता कुठे मोकळेपणाने जगते मी. आणि आता आनंदी. आनंदी, वर्षाला फोन उचलायला सांग. किती दिवस घाबरून राहणार आहे ते नालायक माणसालाही. आता धीटपणे जगायला शिकलं पाहिजे ना. वर्षाताई, उचला फोन. नाही, नको नको आनंदी. घाबरू नका, फोन उचला तुम्ही, काही होणार नाही. उचला. वर्षा, उचल फोन. वर्षाताई, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, घाबरू नका, फोन उचला. हॅलो वर्षा, काय ग? काय झालं? आवाज आला? रडतीयस?
खरं सांग, माझ्या आठवणीमुळे झोप नाही आली ना? हा, मी काय म्हणतो, बस झाला ना आता हा रुसवा सोड सके पुरे हा बहाणा सोडला बोला. मी काय म्हणतो, अगं किती दिवस तू माहेरी जाऊन बसणार आहे? चांगलं वाटतं का? बघ, भांडण झाल्यावरती माहेरी जाऊन बसणं चांगलं नसतं. मान्य आहे मला की माझा हात उचलला, पण म्हणून काय तू लग्न मोडायला निघणार आहेस का? हा, सांग ना. हॅलो वर्षा, मला तुझा आवाज ऐकायचा. तू फोनवर ऐकवणार आहेस का आता येऊ घरी? वर्षाताई, वर्षाताई, नाही. वर्षाताई. आनंदी, हे बघ काय अवस्था झाली आहे तिची. उगीच जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायची ती. थांबव, आधी थांबव तिला. नाही, मी आहे ना, असं काही होणार नाही. वर्षाताई, वर्षाताई, वर्षाताई दार उघडा बरं. काय झालं? माझ्याशी बोला बाहेर येऊन. असं आत नका बसू. वर्षाताई. आनंदी, राघवला फोन करूया का? हा, कर फोन. नाही नाही नाही, नको. नाही, राघवला खूप टेन्शन येईल. तू तिला सांग की राघव आलाय म्हणून. वर्षाताई, हे आलेत, आपण यांना सांगूयात का? आणि तुमचा भाऊ आहे ना तुमच्या पाठीशी, मग कशाला घाबरताय तुम्ही? बाहेर या बरं वर्षाताई. वर्षा, वर्षाताई. आनंदी, काय करू? तिला बहुतेक कळलंय तू खोटं बोलतेस ते. ऐक, तिला असं सांग की की तू बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घोटही घेणार नाही. सांग. वर्षाताई, हे बघा, तुम्ही जर बाहेर नाही आलात ना तर मी पाणी पिणार नाही. उपाशी राहणार. मी कुणाशीही बोलणार नाही. हे सगळं माझ्यामुळे झालं ना वर्षाताई. ठीक आहे, मग मला शिक्षा मिळायला हवी. तुम्ही बाहेर या वर्षाताई, बाहेर या. वर्षाताई. आनंदी, आनंदी, मला नाही जायचं का त्या माणसाकडे. मला खूप भीती वाटते ग. मला कळत नाहीये मी काय करू. आनंदी, नाही जायचंय ग. ठीक आहे, नाही ना जायचंय तुम्हाला, नका जाऊ. हा, कोणी सांगणार नाही तुम्हाला जायला. तुमचं हक्काचं घर आहे, हक्काची माणसं आहे, इथेच राहा. कुठेही जायची काही गरज नाहीये. आणि त्या माणसाकडे तर नाहीच नाही. ही आनंदी किती दिवस पोचणार आहे वर्षाला? 4 दिवस, फार फार तर 1 महिना. पण त्याच्यानंतर हीच कुरकुर करायला लागेल बघा की माझ्या संसारात नंडेची अडचण होतीये म्हणून. अहो, तुमच्या माघारी वर्षाला कोण बघणार? शेवटी कसं आहे ना, आनंदी स्वतःचा विचार करणारच की नाही. या. वर्षाताई, आता घाबरायचं नाही. हा, इथे बसा. हे बघा, हे घर तुमचं आहे, तुम्ही इथेच राहा. कोणाचं घर आहे हे? वर्षाचं घर आहे. आई, वर्षाचं घर आहे हे? का तिला इथे घेऊन आलीस तू? तिचा संसार मोडून तुझं समाधान नाही का झालं? आई, अगं गप्पा बस, तुझ्याशी बोलत नाहीये मी. काय कायमचं ठेवून घेणार आहेस तिला घरात? कायमचं ठेवून घेणार आहेस का? आई, का तू का माझ्या मुलीला अशी खोटी आशा का दाखवतेस ग बाई? असं खोटं सांत्वन का करतेस? कशासाठी? हे सगळं सोपं वाटतं तुला? उद्या तुला 4 मुलं झाली, तुझं कुटुंब वाढलं, त्यांना झोपायला जागा नाही मिळाली घरामध्ये, तर पहिली अडचण तुला तुझ्या नंडेची होणार आहे.
येतं लक्षात? उद्या तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली, त्याला तुमचंच भागवायला पैसे उरले नाही त्याच्याकडे, तेव्हा तुला पहिली अडचण होणार आहे तुझ्या नंडेची. बाई ग, ही वेळ आहे ना, वेळ माणसाचं खरं रूप दाखवते. हे बोलायला खूप सोपं आहे, मी करेन तुमचं, मी करेन तुमचं. उद्या तुझ्या मुलाचं लग्न मोडलं, कारण काय सांगतील लोक, तर काय घरामध्ये सासू सासरे पण आहे आणि सासूची नणंद पण आहे, आणि हे कारण जेव्हा तुला कळेल ना की ह्या नंडेमुळे माझ्या मुलाचं लग्न मोडलंय, तेव्हा तुला पहिला राग येईल माझ्या मुलीचा. माझं करशील ग, मी जबाबदारी आहे तुझी. वाकडं तोंड करून का होईना, पण तुम्ही माझं कराल. पण उद्या माझी वर्षा जर अंथरुणाला खिळली, करशील तिचं, तेव्हा तुला सहज तिची अडचण होईल. असं बाजूला काढशील तिला. खूप सोपं वाटतं तुला. या, आपण एकत्र राहू, आपलंच घर आहे, हो हो करू आपण. असं नसतं ना आनंदी. आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत. एक भाकरी दिली तर त्याचे 4 तुकडे करून 4 जण खाऊ. पण त्यात कोणी 5वा आला ना, तर त्याला तो 5वा घास देताना आपल्याला अडचणच होईल, मग ती नणंद का असे ना. आनंदी, तुझ्यात ना चांगुलपणा खूप भरलाय अगं. म्हणजे तुला त्रास झाला तरी तू त्रास झाला असं तू दाखवते, पण त्रास होत नाही असं नाही ना. त्रास तर तुला होतोच, तो कधी मान्य करणार. म्हणून सांगते, बस कर, बस कर. तिला तिच्या नवऱ्यासोबत जाऊ दे, ती तिच्या घरातच सुखी राहील. त्यांचं काय करायचं ते त्या दोघांना करू दे, तू त्यांच्यामध्ये पडू नकोस माझ्या आई. आनंदी, या बायका असाच विचार करणार. आनंदी, घाबरू नकोस. हिच्यासारख्या माणसांना हेच दिसतं, यांना त्रासच होणार. नणंद म्हटली काय, सासू म्हटली काय, अगदी शेजारी जरी असले ना, त्या नात्याला आपण परक मानलं की झालं. ती माणसं आपल्यासाठी परकीच होतात. कधी कधी तर स्वतःची मुलं सुद्धा परकी वाटतात आपल्याला. त्यांचा त्रास होणारच. आई, नातं कुठलंही असो, सासूचं, नंदेचं, अगदी शेजारी सुद्धा, आपण जर त्यांना परक समजलं ना, तर आपल्याला त्रास होणारच. मग ते आपलं पोटचं मूल का असेना. म्हणजे मी माझ्या मुलीला परक मानते असं म्हणायचं तुला? हो, परकच केलं. तुम्ही असे खाऊचे डबे आतमध्ये लपवून ठेवतात का? तर ते केवळ आपल्यालाच पाहिजे, ते दुसऱ्यांनी खाऊ नये. पण त्यांना जर आपलं समजलं ना, तर असा त्रास होत नाही. सांग त्यांना हे सगळं. आई, हे बघा, एक खूप साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या खाऊचा डब्बा खोलीत लपवून ठेवता का? कारण कोणी खायला नको म्हणून. पण आपल्या माणसांना ह्या गोष्टी देताना आनंद वाटला पाहिजे ना. पण यासाठी त्यांना आपलं मानलं गेलं पाहिजे. वर्षा त्यांच्या आयुष्यातली वाईट गोष्ट घडून गेली आहे. ह्यापेक्षा वाईट काय होऊ शकतं? ह्यानंतर वर्षाताईंचं सगळं चांगलं होणार आहे. आई, तुम्ही काळजी करू नका. अगदी त्यांनी आता ठरवलं ना की मी त्या घरात परत नाही जाणार, ह्याच घरी राहणार, तरी अख्खं आयुष्य पडलंय त्यांच्यासमोर. पण तुम्ही त्या अंथरुणाला खिळेपर्यंत का गेलात ताई? ही वाईट वेळ गेली तर त्यांच्या आयुष्यात आनंद येईल असा विचार का नाही करत ते तुम्ही? वर्षाताईंच्या आयुष्यात सगळं चांगलं होणार, खरंच. पण ह्या वाईट काळात आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, असं नाही का वाटतं ते तुम्हाला? काय उभं राहणार हिच्या सोबत? तू सांगतेस म्हणून ती ऐकते. डोळ्यात भीती बघ तिच्या. आई, मला भीती वाटत होती, पण आता नाही वाटत आहे.
माझं भविष्य त्याच घरात त्याच माणसाबरोबर आहे असं जर मी एक्सेप्ट केलं ना, तर माझं भविष्य घाणच असणार आहे. त्याच नालायक माणसाबरोबर मला माझं आयुष्य काढावं लागेल जे मला नाही काढायचे. आणि हे मी तुलाच नाही, त्याला सुद्धा सांगण्याची हिंमत ठेवते.